Good afternoon, everybody. Today our topic is ratio and proportion, 9th standard maths. Alright? Okay. रेशिओ प्रपोर्शन काय असतं? आता मी दोन व्हॅल्यू दिले 2:4 काय दिले? हे कोणता फॉर्म झाला? रेशिओ काय झाला? 2:4. एखादी वस्तू दोन घेतल्या तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळतील? 4 मिळतील. 2:4 म्हणजे काय? दोन वस्तू घेतल्यानंतर त्याच्या अभ्यास तुम्हाला दोन वस्तू एक्स्ट्रा मिळते म्हणजे 4 होतील. कारण 2:4 रेशो. तीन वस्तू घेतल्या तर किती होतील? 6. रेशिओ कळतंय? रेशिओ. आता आपण लिहिलं प्रपोर्शन. आपण याला जर असं लिहिलं 3/6 काय झालं? 3/6 याला म्हणतात प्रपोर्शन फॉर्म. काय म्हणतात? डिवाइड जो असतो ना फ्रॅक्शन फॉर्म याला प्रपोर्शन फॉर्म म्हणतात. काय म्हणतात? हा रेशिओ 2:4 3 ही बोलण्याची ही मॅथमॅटिकल लँग्वेज आहे. काय डिफिकल्ट आहे? काय रेशिओ म्हणजे काय? हा फॉर्म. प्रपोर्शन म्हणजे काय? हा फॉर्म 3:6 3/6 कळतंय? समजलं? काही डिफरन्स नाही. आता समजा हे 3/6 याला मिनिमाइज करू शकतो का? मिनिमाइज म्हणजे पण समजून घ्या याची अजून व्हॅल्यू रिड्यूस होऊ शकते का? येस. जर डिवाइड बाय 3 केलं 3 1 3 3 2 6 म्हणजे हा झाला त्याचा फायनल प्रपोर्शन. काय झाला? फायनल रेशिओ और फायनल व्हॅल्यू काय झाली? ह्याच्या खाली काय होणार नाही कारण ह्याच्यानंतर त्याचं रिड्यूस होणार नाही. समजतंय? लास्ट एंड आहे. दिस इज फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आहे का? हे 3/6 नाही. याच्यानंतर तुझा रिड्यूस फॉर्म असतो आणि ज्याच्यानंतर त्याचं रिडक्शन कमी होत नाही ते आहे तुमचा फायनल आन्सर. का आलं? याच्यानंतर तुम्ही काय कमी करू शकता? 1 ला डिवाइड कशाने करू शकता? कशाने नाही. 1/1 होणार 2/2 होणार. कळतंय? समजलं? लिहून घ्या. चला आज आहे प्रॅक्टिस सेट 4.1 लिहून घ्या. नाही येत आहे? 4.1 ठीक आहे ना? इथे लिहून घ्या. रेशिओ प्रपोर्शन समजून घ्या. 2:4 3:6 हे झालं रेशिओ. प्रपोर्शन म्हणजे काय? या फॉर्ममध्ये येतात. कोणत्या? फ्रॅक्शन फॉर्म. त्याला प्रपोर्शन. कळतंय? काय डाऊट आहे? काही डाऊट असेल तर क्लिअर करा. आपल्याला मी पहिले सांगतोय. आता आपण प्रॅक्टिस सेट चालू करूया. प्रॅक्टिस सेट 4.1 काय करूया? ते ऑलरेडी आपण ना 4थी 5वी पासून हे आपण कंटिन्यू केले. काय केले? हे आपलं कंटिन्यू चालू आहे. हे काही नवीन नाही आहे. दिस इज नॉट अ न्यू वन फॉर यू. बट इट रेशिओ आणि प्रपोर्शन. आता व्हॅल्यू दिली काय? पहिला क्वेश्चन आहे फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस फॉर्म. काय म्हणतात? ही जी व्हॅल्यू दिली आहे ना आता जो काही कंपॅरिझन केलेला आहे हा फायनल व्हॅल्यू नाही. याचं रिडक्शन होणार. काय होणार आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. पहिलं क्वेश्चन आहे बघा टू फाइंड रिड्यूस फॉर्म. म्हणजे जी व्हॅल्यू दिली आहे ना त्याचं रिडक्शन होणारच होणार. काय झालं? नाही झालं ते फायनल आहे पण होणार ते करायचं. ठीक आहे. 70 पहिला क्वेश्चन आहे 72,60 बरोबर आहे. काय डाऊट आहे? आता पहिले लिहायचं रेशिओ फॉर्म 70:60 काय बरोबर आहे. नंतर लिहायचं प्रपोर्शन फॉर्ममध्ये. मी तुम्हाला समजावं म्हणून ते लिहिलेलं. आता तुम्हाला माहिती आहे काय? हा रेशिओ फॉर्म आहे हा प्रपोर्शन फॉर्म आहे. कळतंय? कोणीही विचारलं एक्झाममध्ये आलं MCQ मध्ये विच टाईप ऑफ फॉर्म इज दिस? दिस इज अ रेशिओ फॉर्म. दिस इज अ प्रपोर्शन फॉर्म. परत गोंधळ झाला नाही पाहिजे. नाही डोक्यातून ना आलं. माझं प्रॅक्टिस करताना मी खूप हसलो. मला एक सुद्धा नाही पाहिजे. हे सायन्स अल्बर्ट आइन्स्टाईन सायन्समध्ये 9 हे पण मी एडिट नाही करायचे तुमच्या
कळू दे. हां आता चला रिड्यूस कसं करणार काय डिवाइड बाय 12 6 72 12 5 गॉट इट समजलंय काय डाऊट आहे याला चालू करा 3857 बरोबर आहे 3857 डिवाइड बाय 19 गॉट इट समजलं 19 टू द 38 गॉट इट समजलं. एक मार्काचा क्वेश्चन आहे इथे तुम्ही कुठेही चुका करू नका. खूप प्रॅक्टिस झाली खूप जमते मला. हे दिसते हा बोर्ड पण दिसतोय का रे बोर्ड पण दिसतोय बरोबर दिसतोय ना मी इथे शकतो की नाही आता ठीक आहे चालेल ओके 52 78 बरोबर मी आता एक रेशो पण लिहिला लिहा पण तुम्ही लिहा काय येणार आहे किती आहे 13 4 जा 52 13 36 ला 78 हे पण मिनिमम होईल यस हो ना डिवाइड बाय 2 केलं गॉट इट हेही तुम्ही अप्लाय करा. आता हे ना 26 ने जर डिवाइड केलं असतं ना 26 टू द 52 26 78 पण तेवढे टेबल तुम्हाला माहिती पाहिजे नाही होत आहे हे करू शकता काही इश्यू नाही कळत आहे डाऊट आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 चा पहिला क्वेश्चन सॉल्व झाला आहे इझी आहे. खाली 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 लक्ष खाली तुमचं ते नाव बंद करा आता किती कम्फर्टेबल आहे का जर नाही गेलं तर काय हरकत नाही कम्फर्टेबल मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे. अय श्याम पैकीच्या पैकी मार्क पाहिजे होय आम्हाला मॅथ्स टीचर्सला 4 लेसन आणणार आहेत आणि मॅथ्सचे 3 हो आपलं सगळं क्लिअर आहे. प्रॅक्टिस करायची आणि मला येतंय हां गावी जायचं नाही विमान घेऊन बेटा. अय गाव जाऊन काय फायदा लागला चांगले ते नको सांगू मला सुट्टी दिलं ना तुला सुट्टी तू मला हे करतोस का सांगायला मजबूर करतोस तू सुट्ट्या नसताना पण जातो म्हणून हे ऑनलाईन लाईव्ह झालं ना तुम्ही कळतंय आलं का नाही चला पहिला काय डाऊट आहे प्रॅक्टिस 4 पहिला क्वेश्चन